या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। उद्या जर परिस्थिती आडवी आली आणि ऋषीला नाही माझा हात धरता आला तर? जे टाळण्यासाठी आपण इतक्या टोकावर आलोत ना, तेच आपल्या पदरात पडेल। मुद्द्याचं बोलाल का श्रीपाद भट? तेवढ्यासाठीच आलोय मी। श्रीपाद भट नेहमी मुद्द्यातच बोलतो आणि नियमानुसारच बोलतो। मी चंपा भावे। कुठे गेला होतास? हा, इथे तातीला उत्तर देऊन देऊन नाकी नऊ आले माझे, आणि मोकळी हवा वगैरे थापा बस झाल्या आता, समजलं ना? कळलं रे, तेच तेच ऐकून कान किटलेत माझे। कशाला 100 वेळा ऐकायला लावतो पुन्हा पुन्हा? हा, 100दा सांगितलं बकुळा, हा अध्याय संपलाय आता। हळूहळू का आता घाबरायला काय झालं? अजून तिचा नाच सुटलेला नाहीये तुझा। आता ही बकुळेकडेच गेला होतास ना? हो हो हो, गेलो होतो बकुळाकडे। आणि ऋषी, तातू तातू मी बाहेर जाते ना, मी येतो ना बरोबर। नको तातू। ऋषी इथेच थांब, कुठेही बाहेर जायचं नाहीयेस। ते मी कुठे जायचं होतं तुला? बकुळेकडे। नाही तातू, ते थांब मुकुंदा, त्याला उत्तर देऊ देत। कुठे जायचं होतं तुला ऋषिकांता? बकुळेकडे। तू उत्तरही देत नाहीयेस आणि तुला सारवासारव करणंही जमत नाहीये, याचा अर्थ प्रकरण गंभीर आहे। तातू। मुकुंदा, मित्रासाठी सारवासारवी करू नको, आणि तुला काही बोलायचंच असेल तर स्पष्टपणे हे प्रकरण काय आहे ते सांग। का तुझीही वाचा बसली? कोण आहे बकुळा? उत्तर हवंय मला ऋषी। तातू पण तुझा शालिनीशी साखरपुडा झालाय हे लक्षात आहे ना तुझ्या? हो। परवा आम्ही तुला विचारलं की तू आनंदात आहेस ना, हे लग्न तुला मान्य आहे ना? त्यावेळी तू तोंड भरून आम्हाला हो सांगितलं, हो ना? हो। मग तुझ्या तातीला शंका होती की हे लग्न तुला मान्य नाहीये, म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा तुला विचारलं की तू खुश आहेस ना? तर तू वारंवार आम्हाला मी खुश आहे असंच सांगितलंस, हो ना? मग आता आम्हाला सांग की बकुळा कोण?
का? इतकं जड का जात आहे तुला उत्तर देणं? तातू हे पहा, लग्नाच्या या गोष्टी काही अचानक ठरलेल्या नाहीये. हे गुऱ्हाळ बरेच दिवस चालू होतं. सुरुवातीला माझाच याला विरोध होता. बापू खोत मला नजरेसमोर धरवत नव्हता. व्याही म्हणून त्याच्याशी नातं जोडणं दूरची गोष्ट. त्या दिलीपविषयी माझं तितकंसं चांगलं मत नव्हतं. पण नेहमी दिसतं तसंच असतं असं नसतं, म्हणून मी माझा हट्ट सोडला. मनातली अढी काढून टाकून निर्लेप मनाने सगळ्या गोष्टींकडे पाहिलं आणि माझा निर्णय बदलला. सांगायचा मुद्दा हा की हे सगळं खूप दिवस चालू आहे. तुझ्या मनात जर का दुसरी कुठची मुलगी होती तर तू आम्हाला हे वेळेवर सांगायला पाहिजे होतंस. अरे, आमच्या दृष्टीने आमच्या मुलाचं सुख हे महत्वाचं आहे. का नाही सांगितलंस तू हे आम्हाला? का नाही सांगितलंस तू आम्हाला ही कोण बकुळा? कारण ती विठाभावडीची लेक आहे तातू. काय? तातू 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 पाणी देऊ का तातू? पाणी पाणी आणि तर आता तातीच्या डोळ्यातून वाहणारे खूपच वेळेवर सांगितलीस बातमी ऋषिकांता. कुंटीला सांगते. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला? गाठ्याचे गुंते सोडवलेत करे. मी कुठे गाठी भरायचे त्याला. केला? मी कुठे आरोप केला? ओळखीच्या माणसांचे, ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते. जळलं तुझं ते पाणी भरणं. आधी इकडे ये. काय झालं काय? हा, नेहमी येतेस ती मला अगदी घाबरवायलाच येतेस. मी कशाला घाबरवते? तूच घाबरतेस. नको ते उद्योग करून ठेवले तुम्ही नवरा बायकोने. तरी मी तुला 100दा बजावलं होतं की असला भिडस्त स्वभाव कामाचा नाही. मग सगळ्या जगाची झेंगट गळ्याशी येतात अशी. पण मालती, प्रत्येक माणसाचा स्वभाव सारखा असतो आणि किती झालं तरी माणूस आपल्या स्वभावाप्रमाणेच वागणार. जाऊ दे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जातेच मी. झालं? रागावलीस? बोल तू, बोल मला तू पटापटा. काय मी काही बोलले की लगेच तुझं तोंड वाकडं. वाकडं म्हणजे काय? तुम्ही दोघं कशात अडकू नये म्हणून एवढा जीवाचा आटापिटा चाललेला असतो हो माझा. नाहीतर कशाला केली असती इतकी धावपळ? बरं, पुरे आता भांडत कशाला आली होतीस? कुसुम, त्या तातीच्या मोगराला दिवस गेलेत म्हणे केशवपासून. तुला तुला कोणी सांगितलं? म्हणजे तुला हे सगळं माहित होतं आधीच? माझ्याशी खोटं बोलू नकोस हा.
अगं मालती, अगदी मेटाकुटीला आली ग मी. तू आता आणखीन छळू नकोस मला. होय ना? मग सगळं काय ते सांग मला. लपवा छोपी करतेस म्हणून मेटाकुटीला येतेस. कुसुम, मनात साठवलेलं काही सांगितलं नाहीस ना तर तुझं काही खरं नाही कुसुम. अगो, मोगरा आणि केशव शनीला तेल घालत होते म्हणे सकाळ संध्याकाळ, आणि रानाच्या वाटेवरून हसत हसत जातात म्हणे. तुझ्या त्या भोचक जाऊबाईने पाहिलं असेल हो ना? त्यांनी कशाला पाहायला हवं? सगळ्या गावानेच पाहिलं तिला. आणि तो दिलीप खोत सांगतोय गुरुजींनीच त्याला सांगितलं शनीला तेल घाला म्हणून. काय असं सांगते तो गावात? नतद्रष्ट मेला, पाप पाप लागेल मेल्याला. असं बोलून काही होत नाही हो. अगं पण काय, तो काय आपल्या गावच्या खोताचा मुलगा आहे? पोयसरीच्या खोताचा दिवटा तो. त्याला कसली घाबरतेस? तू बोललीस का कधी त्याच्याशी? म्हणजे अगं भले भले नांगी टाकतात त्याच्या समोर, तिथं आमची काय कथा. अगं साक्षात तातूक होता ना, आणि त्या चंडिकेला तातीनं आपल्या कब्जात केलंय त्यानं. म्हणजे बघ, अगं दोघांनाही आपल्या तालावर नाचवतोय तो. तू काय सांगतेस काय? मग आणि आता आपल्या बहिणीला तातीची सून करतोय म्हणजे काय बघायलाच नको. मग सांगते काय तुला? अगो बाई, पण काय ग कुसुम? काय? तातू तातींचं ठीक आहे, त्यात त्याचा स्वार्थ आहे, पण तुम्हाला का छळतोय तो? ग सगळा गाव कब्जात करायचंय त्याला. जमिनीची काहीतरी भानगड आहे म्हणे. अगो बाई, हो. हा, त्या सुताराची जमीन त्यानेच लाटल्यान. देवा देवा, म्हणजे त्याचा बंदोबस्त करायचाच नाही की काय? आणि हे श्रीपाद भट करतायत तरी काय? ते काय करणार? मुळी त्यांच्यावरच त्या दिलीपने. अगो काय सांगतेस काय? म्हणजे तो हल्ला दिलीपनेच केला की काय? मालती, मालती मनातच ठेवा, हात जोडते, कुणाला सांगू नकोस हा. अगं नाहीतर आम्हाला सुद्धा जीवे मारायला कमी करणार नाही तो. अगं पण मग हे खपून घ्यायचं की काय आपण? याला काय अर्थ आहे? ते काही नाही, या ना त्या मार्गाने त्या श्रीपाद भटाच्या कानावर घालायलाच हवं. मालती, अगं अगं मालती, तू बोलूच नकोस काही. अगं पण अरे देवा. या गुरुजी, मी तुमचीच वाट बघत होतो. ताती काय असा आज त्यांच्या खोलीत? हो. शुद्धीवर इलिया की? अर्धवट शुद्ध आहे, पण तिला शुद्धीवर यावंसच वाटत नसेल, इतका भयानक धक्का बसलाय तिला. कसलो धक्को बसलो? सखा इलो होतो देवळात धावत, म्हणून ताती झीट येऊन पडली असा. बाकी काय बोलातच तयार नाही. बरं ता जाऊ दे, मी औषध देते. चल. नको, तुम्ही जा आतमध्ये, मी इथेच थांबतो. ऋषी, तातू, मोगराताई सगळे तिच्या जवळच आहेत. फार गर्दी करण्यात अर्थ नाहीये, तुम्ही आतमध्ये जा. बरोबर, मी जाते. मी औषध देते. चल. नको, तुम्ही जा आतमध्ये, मी इथेच थांबतो. ऋषी, तातू, मोगराताई सगळे तिच्या जवळच आहेत. फार गर्दी करण्यात अर्थ नाहीये, तुम्ही आतमध्ये जा. बरोबर, मी जाते. शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच झाली. शालिनीची साखरपुडा करून तातीला आशेला लावून घात काय. काय झालं? दिलं औषध? आली नीट शुद्धीवर ताती? हो. पण मग तू बाहेर काय करतोयस?
तिच्या जवळ थांबायचं ना ऋषी. ऋषी माझ्या नजरेसमोरून जा असं म्हणाली ती. हेच हेच टाळायचं होतं मला, पण नाही ऐकलंस माझं. झालं ना आता मनासारखं. केलीस ना सगळ्याची माती. दुसरं काय करणार होतो मी केव्हाही तातीला हे सांगितलं असतं तर त्याला हक्काच बसणार होता. अरे मग आता तरी का सांगायचं? कारण बकुळेच्या चंपा मावशीने अशी अट घातली की तातू आणि तातींची परवानगी असल्याशिवाय बकुळेशी लग्न करता येणार नाही. अरे वा, म्हणजे तातू तातींपेक्षा आता बकुळेच्या चंपा मावशीचा शब्द झेलणं जास्त महत्वाचं वाटतंय तुला? अरे गैरसमज होता तुझा मुकुंदा. तातू आणि तातींना कळू नये म्हणून इतके दिवस सांगत नव्हतो त्यांना. आणि चंपा मावशीच्या मनाचा विचार केला तर काय चुकलं यात? त्यांच्या मनाचा कोणीच कधी विचार केला नाही, तातूंनीही नाही. लग्नाचं वचन देऊन त्यांच्याशी लग्नही करता आलं नाही. आणि मग तोच इतिहास पुन्हा घडताना ऐकल्यावर त्यांनी अट घातली तर यात त्यांचं काय चुकलं? गुरुजी, ताती कशी आता? तगमग होता रे तिच्या जीवाची. तातूनी सांगले तिका शांत झोप लागत असा काहीतरी औषध देव. मुकुंदा, तू चल माझ्यावर. सर्पगंधीची मुळी देते, ती उगाळून देवा तिला. चल थांब. ऋषी, आधी माका सांगा, एवढा कसलो धक्को बसला तिका? गुरुजी, मी तातीला सांगितलं की मला बकुळेशी लग्न करायचंय. बकुळाच्या चंपा मावशीने अशी अट घातली की तातू आणि तातींची परवानगी असल्याशिवाय मी बकुळेशी लग्न करू शकत नाही. काय ऋषिकांत? अरे हो गुरुजी. आणि म्हणूनच चक्कर येऊन पडली ताती. हो, माझ्यामुळेच प्रत्येकाला त्रास होतोय. तातूला, तातीला, बकुळेला. जिला पण एक लक्षात ठेव, लग्न करेन तर फक्त बकुळेशीच. शक्य नाहीये ते, कारण ताती कधीच मान्य करणार नाही. चंपा भाविणीचा आता तसा झाला, आता बकुळेचा. शेवटी दोघांच्या प्रेमाची फुलं पावलीच म्हणायची. कुंदा, चल माझ्यावर. तातीसाठी औषध दे. कळला गो कुसुम, ताती बकुळेबद्दल कळला. बाय माझे, काय सांगतास काय? तुम्ही सांगितलंस की काय? मी? हो. अगो काय याडबीड लागला की काय तुका? माका काय सुसरीच्या तोंडात हात घालूची हौस लिया की काय? मग काय? अगो ऋषिकांतान स्वतःच सांगल्यान. असंच काय तू? काय सांगतास काय? हिम्मत दाखवल्यान पठ्ठ्यान. अगो असा म्हणायचा, पण नाक दाबल्यावरच तोंड उघडला त्याचा. म्हणजे? अगो ह्यो त्या चंपा भाविणीच्या घराकडे थडकलो आणि बकुळेक म्हणालो, आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर देवळात चल, माका तुझ्या अंगडा लगीन करूचा असं म्हणा. अशी ती भडाकली. म्हणाली, शालिनीशी साखरपुडो केलंस ना, आता माझं नाव घेऊ नको. बरोबरच बोलली ती. काय बरोबर बोलली? अगं ती काय रुसव्या फुग्याची वेळ होती ती. आणि ह्यो अंक चालू असताना थैसर चंपा भावीन प्रकाशली. बापरे, मारच पडायचो होतो ऋषिकांता. पण चंपा भाविणीन त्याका दरडावल्या. ती म्हणाली, याचो हात धरूचो असत तर याच्या वांगडा लगीन करू कया. आणि त्या सुद्धा तातू आणि तातीची रीतसर परवानगी घेऊन, आणि त्या सुद्धा त्यांच्या तोंडून माका काळा होया. पाय माझे, अहो पण कसं शक्य आहे ते? आई ग, झालं. बिचाऱ्या पोराची आशा संपली हो. म्हणजे ताती काय या जन्मात परवानगी देऊची नाही. होय गो कुसुम, होय. खरंच त्या पोरांची आशाच संपली. अगो या ऋषिकांतान तातीक सांगल्यांना तर ती झीट येऊन पडली. अरे बापरे, आता तिका थैसर घराकडे औषध देऊनच हैसर येतोय. आता काय होईल? तेव्हाच ठाऊक. म्हणतात खऱ्या प्रेमाची ताटातूट होणार नाही, पण
कशी आहे तब्येत? बरी आहे आता. गुरुजींनी दिलेलं चाटण दिलं आता दुसऱ्यांदा. काही बोलली नाही, रोखून बघते फक्त. ऋषी समोर आल्यावर तर मानच फिरवत होती. शेवटी ऋषीच बाहेर गेला. फार ताण आला त्याच्यावर. येते सुद्धा असे धागे गुंफते. काहीही करा, निर्गाठच होऊन बसते. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. अशा मार्गावर नेऊन उभं केलंय दैवानी मला. कुठचाही मार्ग निवड, माझ्या कपाळावर कलंक लागणारच आहे. माझ्या हातून कुणावर तरी अन्याय होणारच आहे. ऋषीची बाजू घेतली तर पद्मावर अन्याय होणार, आणि पद्माची बाजू घेतली तर ऋषीवर अन्याय होणार. चंपाचा आणि विठाच्या मुलीचा विचारच नाही केला. त्रिधा अवस्था झाली आहे रे मुकुंदा. तातू, तुम्ही थोडे शांत व्हा. तुम्हीच असा धीर सोडलात तर सगळीच गडबड होईल. सध्या तरी तातीच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे महत्वाचं आहे. ती एकदा सावरले की आपण ठरवू काय करायचं ते. अरे पण पद्माची तब्येत तिच्या मनावर अवलंबून आहे. खरंच दुखावली गेली. आता पुढचं चित्र स्पष्ट आहे. तर तो तुम्हाला माझं मन कळत असेल. माझी द्विधा मनस्थिती, मी माझं प्रेम लपवून ठेवण्यामागचं कारण, दडपणाखाली येऊन मी शालिनीशी केलेला साखरपुडा, या सगळ्याचा अर्थ तुम्हाला कळत असेल तातू. कारण तुम्ही स्वतः या सगळ्यातनं गेला. कळतं ना तुम्हाला माझी तडफड. राहाल ना तातू तुम्ही माझ्या पाठीशी उभे. कळतंय ना तुम्हाला? तो कळतंय रे ऋषी.